देशावर जर आपल्या शत्रूकडून काही धोका आहे अशी परिस्थिती आली किंवा युद्धजन्य परिस्थितीतील आपली जबाबदारी काय असावी? जेव्हा सीमारेषेवर रणगर्जना होते तेव्हा संपूर्ण देशाचे हृदय धडधडत असते. सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावून देशाचं रक्षण करत असतात आणि त्याच वेळी आपल्यासारख्या सामान्य नागरिकांची खरी परीक्षा सुरू होते. युद्धजन्य परिस्थिती ही केवळ सीमारेषेवर नसते, ती आपल्या मनात, आपल्या निर्णयात आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या कृतीतही असते. अशा वेळी प्रत्येक नागरिकाने स्वतःला एक शिपाई समजून जबाबदारीने वागणे हे आवश्यक असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाबरू नका, सजग व्हा, अफवांपासून दूर राहा. सोशल मीडियावर आलेल्या कुठल्याही बातमीचा प्रचार करण्याआधी शासकीय खात्यांची पुष्टी घ्या. एका चुकीच्या पोस्टमुळे संपूर्ण वातावरण गोंधळलेलं जाऊ शकतं. घरात सुरक्षित राहा, पण मनाने देशासोबत उभं राहा. आणि तशीच वेळ आली तर रक्तदान, अन्नधान्य साठवणूक, गरजूंना मदत या छोट्या गोष्टी देशासाठी मोठं बळ बनतात. आपल्या मुलांना, कुटुंबाला भीती न वाटू देता त्यांना धैर्य द्या. आपला शांत संयमच त्यांच्या मनाला खरा आधार देईल. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, आपल्या एकतेचा भेद होऊ देऊ नका. कारण देश एकसंध असेल तर कोणतेही संकट आपण पार करू शकतो. आपण एक आवाज बनवूया. धर्म, जात, पंथ विसरून आपण एक आवाज बनवूया. शांतीचा, शौर्याचा आणि जबाबदारी. आपला दिवस आणि रात चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो. श्रीराम.